नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक या आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण इतिहास घडवणाऱ्या समाज सुधारकांच्या कार्याचा, सामाजिक चळवळींचा आणि समाज परिवर्तन घडवणाऱ्या घटनांचा अभ्यास करत असतो. आज आपण जाणून घेणार आहोत सती प्रथा बंदी या ऐतिहासिक घटनेबद्दल. ही केवळ एक प्रथा बंद होण्याची कथा नाही, तर भारतीय महिलांना जगण्याचा अधिकार, सन्मान आणि स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या संघर्षाची कहाणी आहे. चला तर मग आज आपण हा इतिहास समजून घेऊया. भाग 1. सती प्रथा म्हणजे काय? सती प्रथा ही भारतातील काही समाज घटकांमध्ये प्रचलित असलेली अमानवीय प्रथा होती. या प्रथेनुसार पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने स्वतःच्या चितेवर बसून स्वतःचे जीवन संपवणे अपेक्षित मानले जाई. काही महिलांनी हे स्वेच्छेने केले असे सांगितले जात असले तरी अनेक वेळा महिलांवर सामाजिक दबाव, कुटुंबाचा आग्रह किंवा जबरदस्ती असायची. समाजात सती गेलेल्या महिलेला पवित्र मानले जाई आणि तिचे गौरव केले जाई. मात्र या परंपरेमुळे असंख्य महिलांचे आयुष्य संपुष्टात आले. ही प्रथा महिलांचे मूलभूत अधिकार आणि जगण्याच्या स्वातंत्र्यावर मोठा आघात होती. भाग 2. सती प्रथेची उत्पत्ती कशी झाली? सती प्रथेची सुरुवात नेमकी कधी झाली याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काही पुरावे प्राचीन काळात अशा घटना घडल्याचे दाखवतात, परंतु ही प्रथा सर्वत्र प्रचलित नव्हती. पुढे मध्ययुगीन काळात युद्धे, राजकीय अस्थिरता आणि सामाजिक बदलांमुळे या प्रथेचा प्रसार वाढल्याचे दिसून येते. विशेषतः काही उच्चवर्णीय समाजांमध्ये विधवा महिलांना सती जाणे प्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले. धार्मिक आणि सामाजिक समजुतींचा आधार घेऊन या प्रथेला मान्यता मिळाली. कालांतराने चुकीच्या परंपरा इतक्या रुजल्या की अनेकांनी त्याविरोधात आवाज उठवणेही थांबवले. भाग 3. विधवा महिलांचे जीवन किती कठीण होते? त्या काळात पतीच्या मृत्यूनंतर महिलांचे आयुष्य अत्यंत कठीण बनत असे. विधवा महिलांना शुभकार्यांपासून दूर ठेवले जाई, त्यांना साधे जीवन जगण्यास भाग पाडले जाई आणि अनेक सामाजिक बंधने लादली जात. काही ठिकाणी महिलांना शिक्षण, मालमत्ता किंवा स्वातंत्र्याचा अधिकार नसे. समाजात विधवा असणे अपशकुन मानले जाई, त्यामुळे त्यांना तिरस्कार सहन करावा लागे. या परिस्थितीत सती प्रथा काही लोकांकडून गौरवशाली म्हणून मानली जाई, परंतु वास्तवात हा महिलांच्या सन्मानाचा आणि अधिकारांचा गंभीर अपमान होता. भाग 4. सती प्रथेमागील अंधश्रद्धा. सती प्रथा टिकून राहण्यामागे अंधश्रद्धेचा मोठा प्रभाव होता. सती गेलेली महिला थेट स्वर्गात जाते, कुटुंबाचे उद्धार करते किंवा पुढील पिढ्यांना पुण्य मिळते अशा समजुती समाजात पसरल्या. लोकांनी धार्मिक भीती आणि सामाजिक दबावामुळे या प्रथेचा स्वीकार केला. लोकांनी परंपरेवर प्रश्न विचारण्याऐवजी तिला सत्य मानले. अंधश्रद्धा आणि चुकीच्या धार्मिक व्याख्यांमुळे महिलांच्या आयुष्याची किंमत कमी झाली. समाजाने मानवी मूल्यांपेक्षा जुन्या प्रथांना महत्त्व दिल्याने महिलांवरील अन्याय वाढत गेला. भाग 5. सती प्रथेचा महिलांवर परिणाम. सती प्रथेमुळे महिलांचे केवळ जीवनच संपत नव्हते, तर त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि व्यक्तिमत्वाचाही नाश होत होता. महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. पतीच्या मृत्यूनंतर त्या स्वतंत्र आयुष्य जगू शकतात हा विचारच समाजात मान्य नव्हता. त्यामुळे महिलांच्या शिक्षणावर, आत्मविश्वासावर आणि सामाजिक स्थानावर गंभीर परिणाम झाला. महिलांना माणूस म्हणून नव्हे, तर पुरुषांच्या जीवनाशी जोडलेली व्यक्ती म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे सती प्रथा ही केवळ सामाजिक प्रथा नव्हती, तर स्त्रियांच्या हक्कांविरोधातील मोठी व्यवस्था होती. भाग 6. समाजात विरोधाचा आवाज का उठू लागला? काळ जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे काही विचारवंत आणि समाजसुधारकांनी सती प्रथेवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अनेकांना वाटू लागले की कोणतीही परंपरा माणसाच्या जीवापेक्षा मोठी असू शकत नाही. महिलांना जबरदस्तीने मृत्यूकडे ढकलणे हे अन्यायकारक आहे याची जाणीव समाजातील काही सुशिक्षित लोकांना झाली. शिक्षणाचा प्रसार आणि नवीन विचारांच्या प्रभावामुळे लोक जुन्या रूढींचा पुनर्विचार करू लागले. हळूहळू महिलांनाही स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण होऊ लागला. याच काळात सामाजिक सुधारणांच्या चळवळी सुरू झाल्या आणि बदलाची बीजे रोवली गेली. भाग 7. राजा राममोहन रॉय यांचे बालपण आणि विचार.
राजा राममोहन रॉय हे भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक मोठे नाव आहे. त्यांचा जन्म अशा काळात झाला होता जेव्हा समाजात अनेक चुकीच्या प्रथा प्रचलित होत्या. लहानपणापासूनच त्यांनी धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला आणि समाजातील अन्याय लक्षात घेतला. त्यांना वाटत होते की धर्माचा अर्थ मानवतेचे रक्षण असावं, कुणाच्याही जीवनाचा अंत नव्हे. शिक्षण आणि विवेकाच्या आधारे समाज बदलता येतो यावर त्यांचा विश्वास होता. महिलांवरील अन्याय पाहून ते व्यथित झाले आणि पुढे त्यांनी सती प्रथेविरोधातील संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावली. भाग 8. राजा राममोहन रॉय यांचा सती प्रथेविरोधातील संघर्ष. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरोधात केवळ बोलून नव्हे तर प्रत्यक्ष कृती करून लढा दिला. असे सांगितले जाते की त्यांच्या जवळच्या व्यक्तीला सती जाताना पाहिल्यानंतर त्यांना या प्रथेची भीषणता अधिक जाणवली. त्यांनी लेख लिहिले, चर्चा केल्या आणि लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की सतीप्रथा धार्मिक कर्तव्य नाही, महिलांनाही जगण्याचा अधिकार आहे, हा विचार त्यांनी ठामपणे मांडला. त्यांचा संघर्ष सोपा नव्हता, कारण अनेक लोक या प्रथेचे समर्थन करत होते. तरीही त्यांनी आपले प्रयत्न थांबवले नाहीत. भाग 9. समाजातील पुराणमतवादी लोकांचा विरोध. सती प्रथा बंद करण्याच्या विचाराला समाजातील काही लोकांनी तीव्र विरोध केला. त्यांना वाटत होते की जुन्या परंपरांमध्ये बदल करणे म्हणजे धर्माविरोधात जाणे. सुधारकांवर टीका केली जाऊ लागली आणि त्यांना समाजविरोधी ठरवण्याचा प्रयत्न झाला. अनेकांनी सतीप्रथेचे समर्थन करताना धार्मिक भावना पुढे केल्या. मात्र सुधारकांनी स्पष्ट केले की धर्म मानवतेविरोधी असू शकत नाही. हा संघर्ष केवळ एका प्रथेविरोधात नव्हता, तर जुन्या विचारसरणी आणि नव्या सामाजिक जाणीवांमधील संघर्ष होता. बदल नेहमी कठीण असतो हे या घटनेतून दिसून येते. भाग 10. जनजागृतीमुळे बदलाची सुरुवात. सुधारकांच्या प्रयत्नांमुळे हळूहळू लोकांमध्ये जागृती निर्माण होऊ लागली. महिलांना स्वतःचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे हा विचार समाजात पोहोचू लागला. काही शिक्षित लोकांनी सतीप्रथेचा विरोध सुरू केला. लेखन, सभा आणि चर्चांद्वारे जनमत बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील सर्व लोक एकदम बदलले नाहीत, पण विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कोणतीही सामाजिक सुधारणा एका दिवसात घडत नाही, त्यासाठी दीर्घ संघर्ष आवश्यक असतो. सतीप्रथेविरोधातील जनजागृतीने पुढील मोठ्या कायदेशीर बदलांसाठी मार्ग मोकळा केला. भाग 11. सतीप्रथा बंदीसाठी कायद्याची गरज का भासली? सुधारकांच्या प्रयत्नांनंतरही सतीप्रथा पूर्णपणे थांबत नव्हती. काही भागांमध्ये महिलांना अजूनही जबरदस्तीने किंवा सामाजिक दबावाखाली सती जाण्यास भाग पाडले जात होते. त्यामुळे केवळ जनजागृती पुरेशी नसून कठोर कायदा आवश्यक असल्याची जाणीव निर्माण झाली. महिलांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या जीवनाचा अधिकार सुरक्षित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असा विचार पुढे आला. समाजातील चुकीच्या प्रथा थांबवण्यासाठी कायद्याचा आधार महत्त्वाचा असतो. म्हणूनच सतीप्रथेवर बंदी घालण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि इतिहास बदलण्याची वेळ जवळ आली. भाग 12. सतीप्रथा बंदी कायदा लागू झाला. 1829 मध्ये तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीप्रथेवर बंदी घालणारा कायदा लागू केला. या कायद्यानुसार कोणत्याही महिलेला सती जाण्यास भाग पाडणे किंवा त्यासाठी मदत करणे हा गुन्हा ठरवण्यात आला. हा निर्णय भारतीय समाजाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता, कारण पहिल्यांदाच महिलांच्या जगण्याच्या अधिकाराला कायदेशीर संरक्षण मिळाले. या कायद्यामागे समाज सुधारकांचा संघर्ष आणि जनजागृतीचे मोठे योगदान होते. सतीप्रथा बंदीमुळे हजारो महिलांचे जीवन वाचण्यास मदत झाली आणि महिलांच्या हक्कांच्या नव्या युगाची सुरुवात झाली. भाग 13. कायद्याला झालेला विरोध. सतीप्रथा बंदीचा कायदा लागू झाल्यानंतर समाजातील काही पुराणमतवादी गटांनी त्याला विरोध केला. त्यांच्या मते हा निर्णय धार्मिक परंपरेमध्ये हस्तक्षेप करणारा होता. काहींनी ब्रिटिश प्रशासनावर टीका केली तर काहींनी सुधारकांना दोष दिला. मात्र महिलांच्या जीवापेक्षा कोणतीही परंपरा मोठी नाही हा मुद्दा सुधारकांनी ठामपणे मांडला. बदल स्वीकारणे अनेकदा समाजासाठी कठीण असते. तरीही काळानुसार लोकांना समजू लागले की सतीप्रथा बंद करणे आवश्यक होते. सामाजिक सुधारणा घडवताना विरोध होतो, पण योग्य विचार शेवटी समाज मान्य होतात हे या घटनेतून स्पष्ट झाले. भाग 14. महिलांच्या जीवनात नवीन आशा निर्माण झाली. सतीप्रथा बंद झाल्यानंतर महिलांना आयुष्य जगण्याची नवी संधी मिळाली. पतीचा मृत्यूनंतरही महिला स्वतंत्रपणे जीवन जगू शकतात हा विचार हळूहळू समाजात स्वीकारला जाऊ लागला. जरी सर्व समस्या लगेच संपल्या नाहीत, तरी महिलांसाठी नवी दारे उघडू लागली. त्यांच्या सुरक्षिततेबद्दल विचार केला जाऊ लागला.
महिलांचे जीवन केवळ कुटुंबाशी जोडलेले नसून त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे ही जाणीव निर्माण होणे हा मोठा बदल होता. सतीप्रथा बंदीमुळे महिलांच्या सन्मान आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला दिशा मिळाली. भाग 15. स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणाचा मार्ग खुला झाला. महिलांना जगण्याचा अधिकार मिळाल्यानंतर त्यांच्या शिक्षण आणि प्रगतीबाबतही विचार सुरू झाला. स्त्रिया शिकल्या तर समाज बदलू शकतो हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला. पुढे स्त्री शिक्षणासाठी चळवळी सुरू झाल्या आणि महिलांना नवीन संधी मिळू लागल्या. सतीप्रथा बंदी हा केवळ एका प्रथेचा अंत नव्हता, तो महिला सक्षमीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा होता. महिलांना शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाचा मार्ग खुला करण्यामध्ये या घटनेचे मोठे योगदान आहे. समाजातील प्रगतीसाठी महिलांचे सशक्तीकरण किती आवश्यक आहे हे या बदलातून दिसून आले. भाग 16. सतीप्रथा बंदीनंतर समाजात झालेले बदल. सतीप्रथा बंदीनंतर भारतीय समाजात हळूहळू बदल दिसू लागले. महिलांचे जीवन केवळ पतीवर अवलंबून नसून त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे ही भावना निर्माण होऊ लागली. जरी जुन्या विचारसरणी लगेच बदलल्या नाहीत तरी समाजात नवीन चर्चा सुरू झाली. महिलांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या अधिकारांबद्दल आणि त्यांच्या सामाजिक स्थानाबद्दल विचार होऊ लागला. सामाजिक सुधारणा एका दिवसात घडत नाहीत, पण प्रत्येक छोटा बदल पुढील मोठ्या परिवर्तनाचा पाया बनतो. सतीप्रथा बंदीमुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली आणि पुढील सुधारणांसाठी मार्ग मोकळा झाला. भाग 17. विधवा पुनर्विवाहाच्या विचाराला चालना. सतीप्रथा बंद झाल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला. पतीच्या मृत्यूनंतर महिलांनी आयुष्य कसे जगावे? याच विचारातून विधवा पुनर्विवाहाबद्दल चर्चा वाढू लागली. अनेक समाजसुधारकांनी मांडले की महिलांना दुसरे आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार असायला हवा. विधवा महिलांनी पुन्हा विवाह करणे चुकीचे नाही हा विचार त्या काळात क्रांतिकारी होता. पुढे या विषयावर चळवळी सुरू झाल्या आणि सामाजिक सुधारणा घडल्या. महिलांना केवळ जगण्याचाच नव्हे तर आनंदाने आणि सन्मानाने जगण्याचाही अधिकार आहे ही भावना समाजात हळूहळू वाढू लागली. भाग 18. महिला सक्षमीकरणाची सुरुवात. सतीप्रथा बंदी ही भारतीय महिला सक्षमीकरणाच्या प्रवासातील पहिल्या महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते. महिलांना स्वतःचे जीवन, शिक्षण आणि भविष्य निवडण्याचा अधिकार मिळायला हवा हा विचार मजबूत होऊ लागला. पुढे अनेक समाजसुधारकांनी स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि महिला हक्कांसाठी काम केले. महिलांना निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि त्या समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात ही जाणीव निर्माण झाली. महिला सक्षमीकरणाचा प्रवास दीर्घ होता, पण सतीप्रथा बंदीने त्याची मजबूत सुरुवात केली. भाग 19. इतर समाजसुधारकांचे योगदान. सतीप्रथा बंदीनंतर अनेक समाजसुधारकांनी महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू ठेवला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले, तर सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. अशा सुधारकांनी समाजातील अन्यायकारक प्रथांना आव्हान दिले. त्यांचे कार्य केवळ महिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरले. सामाजिक बदल घडवण्यासाठी धैर्य, शिक्षण आणि सातत्यपूर्ण संघर्ष आवश्यक असतो हे त्यांच्या जीवनातून दिसून येते. भाग 20. कायदे आणि जनजागृती यांचे महत्त्व. कोणताही कायदा बनवणे महत्त्वाचे असते, पण समाज बदलण्यासाठी जनजागृती तितकीच आवश्यक असते. सतीप्रथा बंदीचा कायदा लागू झाला तरी लोकांच्या विचारात बदल होण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे शिक्षण, चर्चा आणि सामाजिक जागृती महत्त्वाची ठरली. कायदा चुकीच्या प्रथा रोखू शकतो, पण योग्य मूल्य समाजात रुजवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. सतीप्रथा बंदी हा इतिहासातील असा धडा आहे जो सांगतो की कायदे आणि सामाजिक जाणीव या दोन्हींच्या मदतीने मोठे परिवर्तन घडवता येते.